बांधवांना विविध कागदपत्रे काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून वाहनांची जाण्या येण्यासाठी सोय। आमच्या आमदार आशुतोष दादांचं हे कार्य आम्हाला फार आवडतं। दिव्यांगांचा आशीर्वाद नेहमीच दादांना लाभणार आहे। दिव्यांग बांधव कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विविध कागदपत्र काढण्यासाठी अहिल्यानगर येथे जाण्यासाठी आमदार माननीय श्री आशुतोष दादा यांच्या सहकार्यातून दर महिन्याप्रमाणे देण्यात येणाऱ्या वाहनांना दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले होते। यावेळी नगरसेवक वाल्मिकजी लहिरे, इम्तियाजभाई अत्तार, माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, रमेश गवळी, फकीर मामू कुरेशी, अक्षयजी दातीर, तुळशीरामजी पवार, स्टाफ संतोष आहेर, सुनील सवनसरकर, किरण कराळे, प्रसाद सोमवंशी आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते। तसेच सर्व दिव्यांग बांधव भगिनींसाठी त्यांची चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था फुले हॉटेल येथे करण्यात आली होती। गेल्या 6 वर्षांपासून आमदार आशुतोष काळेंच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात असून दिव्यांग बंधूंना सहकार्य होत आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना दिव्यांग बांधवांचे नातेवाईक व दिव्यांग बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले की आमदार आशुतोष दादा यांच्या सहकार्यातून महिन्याच्या पहिल्या बुधवारी दिव्यांग बंधू भगिनींसाठी खूप मोठी मदत होते व फुले फॅमिली रेस्टॉरंट येथे चहा पाण्याची व जेवणाची उत्तम सोय करतात। एक प्रकारे ही दादांची सेवा आहे। दादांचे कार्यकर्ते सुद्धा सहकार्य मदत करतात, कशाचीही कमतरता होऊ देत नाही। आम्ही आमदार आशुतोष दादांचे आभारी आहोत। आमच्या आमदार आशुतोष दादांचे हे कार्य आम्हाला फार आवडतं। दिव्यांगांचा आशीर्वाद नेहमीच दादांना लाभणार आहे। तसेच फुले रेस्टॉरंटचे मालक भूषण पवार यांनी कौतुक करत सांगितले की आम्ही हा उपक्रम याआधी कधीही पाहिला नाही। खूप छान सेवा आमदार आशुतोष दादा काळे करत आहे, त्याचं पुण्य आम्हाला हे भेटत आहे। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। हॉटेलमध्ये दादाने आमच्यासाठी जेवणाची, नाश्त्याची खूप सोय केली। गाडीवर येण्या जाण्याची पण बस पण आहे, आम्हाला येण्या जाण्याची कुठलीच आम्हाला अडचण येत नाही। तीन औषधाच्या गेल्यावर पण जे कार्यकर्ते आहेत ते पण आम्हाला खूप मदत करताय, आम्हाला कुठलीच अडचण येऊ देत नाही ते सगळे आमचे जागी आमची सगळी सोय आहे, खाण्यापिण्याची, येण्या जाण्याची। तिथं गेल्यानंतर पण आमच्या नंबरची म्हणजे कुठलीच आम्हाला अडचण येत नाही। आणि माझी मुलगी अपंग असल्यामुळे ते घेऊन जाऊ शकत नाही, त्यासाठी दादांची मागच्या दर महिन्याला पहिल्या बुधवारी गाडी जात असते। येण्याची खूप सोय आहे, आम्ही एकटी घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे दादांचे आम्ही खूप आभारी आहोत, आशुतोष दादांची। अपंगांची सेवा आहे आमदार साहेब करते। दर पहिल्या बुधवारी, महिन्याच्या पहिल्या बुधवारी सगळ्यांची सेवा होती, त्यांचंच आम्हाला सगळं सहकार्य लाभतं आहे आणि सेवा करते त्या विनामूल्य अपंगांची सहकार्यातून दिव्यांगांना दर बुधवारी पहिल्या बुधवारी येऊ शकत सेवा देते। नाश्ता वगैरे, चहा पाणी आणि सिव्हिलची सर्टिफिकेटची सेवा करता येते। त्यांच्या सहकार्यामुळे सगळ्या अपंगांची अडचण दूर। दादा आमदार असताना सगळे दिव्यांग प्रत्येक बुधवारी नगरला येतात आणि नगरला येतात प्रत्येक अपंग याचा लाभ घेतात सिव्हिल सर्टिफिकेट काढण्यासाठी। आणि गाडीतले जे कर्मचारी ते पण अपंगांची फार चांगल्या पद्धतीने मदत करतात, त्यांना चढण्या उतरण्यासाठी, नंबर लावण्यासाठी। असे आमचे आमदार आशुतोष दादांचे कार्य हे फार आम्हाला आवडतं आणि अपंगांचा आशीर्वाद त्यांना नेहमीच लाभणार आहे आणि सगळे अपंग आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी रात्री उभं राहणार। इकडे जेवणाची पण सोय असते, येताना नाश्ता, चहा सगळ्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने करतात, म्हणून मी आमदार आशुतोष दादांचे माझ्यातर्फे आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी भूषण पवार, मालक। आपलं हॉटेल गेल्या 15 वर्षापासून लोकांना सेवा देतं। आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघातील सर्व दिव्यांगांना दर महिन्याला आमदार साहेब नगरला नेत असतात सिव्हिल हॉस्पिटलला। त्यांच्या निमित्ताने आम्हाला पण त्यांना सेवा देण्याची संधी भेटली आहे, त्या निमित्ताने आमदार साहेबांचे ते आभार मानेन। त्यांच्यामुळे आम्हाला हे पुण्याचं काम भेटतं, त्यांना नाश्ता वगैरे करून देण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे। असा युनिक उपक्रम याच्या आधी हा भागात असा उपक्रम कोणीच नाही केलेला। यापासून पाहतो दर महिन्याला कधी महिन्यात 2-2 चक्कर होतात त्यांच्या सेवेला। जवळपास 2015 साली चालू केलेला आहे। त्यामध्ये आपण फेजमध्ये जेवण देत असतो, आपल्याकडं सर्व प्रकारचे येत असतात।